पहिले प्रौढ जातात आणि म्हणतात की 800 मुलांचा गोविंदा म्हणजे ह्या मागाठाण्याचा गोविंद आहे, ह्या कॉलनीचा गोविंद आहे आणि ह्या कॉलनीतली 800 मुलं तुमच्या सोबत आहेत म्हणजे याचा आम्हाला अभिमान आहे. नमस्कार मंडळी, मी सॅम कोळी, सॅम सफरनाम ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. कशात मंडळी, बरं आहात ना? काळजी घ्या. तर मंडळी, सध्या पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळा चालू झाल्यानंतर सगळ्यांना आपल्याला चाहूल उत्सुकता लागते ते गोविंदाची. सो मंडळी, यावर्षी गोविंदांची लगबग अगदी सरावात चालू झालेला आहे. सो आज आहे 8 जून आणि आज आपल्या बोरिवली ईस्टमधील एक गोविंदा पथक आहे. त्याचं नाव आहे ओम साई गोविंदा पथक. या पथकाची आजपासून प्रॅक्टिस चालू होते मागाठाणे या ठिकाणी. सो मंडळी, आपण तिकडे जाणार आहोत. कशा पद्धतीने प्रॅक्टिस होते आणि कसा उत्साह आहे हे आपण पाहणार आहोत. कसं आहे मंडळी, आता ही प्रॅक्टिस चालू होते, ही प्रो गोविंदासाठी असेल, त्याचबरोबर दहीहंडी लवकरच येते त्याच्यासाठी असते. आणि इथला माहोल असं दहीहंडीचा हा अनुभवण्यासारखा असतो, खूप कमाल धमाल असतो आणि जिव्हाळ्याचा असतो. कारण की सगळे कामावून सुटल्यानंतर प्रॅक्टिसला येतात, भेटतात, मजा करतात, एन्जॉयमेंट करतात, सराव करतात आणि हळूहळू हा सराव आपला दहीहंडीपर्यंत चालू असतो. सो मंडळी, आता अनेक मॅचेस खेळायचे आहेत प्रो गोविंदा, त्याच्यानंतर बाकीच्याही मॅचेस असतात. त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी यावर्षी अनेक गोविंदा पथकांनी सुरुवात केलेली आहे. सो मंडळी, आजचा ब्लॉग होणार आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो मंडळी, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ ह्या तुम्हाला दहीहंडीच्या पाहायला मिळतील. आणि मंडळी, यावर्षी तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या वर्षी ज्याप्रमाणे तुम्ही दहीहंडीच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, त्याचप्रमाणे याही प्रेम द्याल अशी आशा बाळगतो. आणि मी इथून माझा प्रवास चालू करतो बोरिवली ईस्टला जाण्यासाठी. मी बोरिवली वेस्टलाच राहतो. माझ्यासोबत जॉईंट होणारे जयेश आणि मी जाणार आहोत आणि कशा पद्धतीने प्रॅक्टिस होते हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मंडळी, आपण जाऊया बोरिवली ईस्टमध्ये ओम साई या गोविंदा पथकाची प्रॅक्टिस पाहायला. जयेश आणि मी चाललो आहे आता दहीहंडीची प्रॅक्टिस बघायला. नाही, बिल्डिंगचं नाही, जयेश आणि मी दहीहंडीची प्रॅक्टिस बघायला चाललो आहे. आता ओपनिंग आहे, आता आम्ही आलो आहे बाहेरून आणि प्रॅक्टिस बघायला चाललो आहे. उभं गाडी आहे. मंडळी, काही वेळातच याच मैदानात ओम साई गोविंदा पथकाची प्रॅक्टिस चालू होणार आहे. म्हणजे शुभारंभाचा नारळ फुटणार आहे आणि आजपासून दहीहंडीला सुरुवात होईल. सो मंडळी, आपण हळूहळू जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला प्रॅक्टिस आणि इथला माहोल अनुभवायला मिळेल. तर मंडळी, हा ब्लॉग पुढे कंटिन्यू पहा. आता मी मागाठाणे टाटा पॉवर या ठिकाणी उभा आहे आणि इथला तुम्हाला परिसर दाखवते.
बोल बोल साईनाथ महाराज की जय, देवाले की जय, साई बाबा की जय. ज्यांच्या प्रत्येकाच्या टी शर्टवर नाव लिहिलेलं असतं असे शिवा शेट्टी हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या होम साई सेवा मंडळ एकाला बदकातर्फे त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. या उत्सवासाठी उपस्थित या दोन्ही मान्यवरांचा आम्ही आमच्या दैकाला पथकातर्फे या ठिकाणी स्वागत करीत आहोत. मी निलेश गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी शिवा शेट्टी यांचा सन्मान इथे निलेश गायकवाड करीत आहेत. मंडळाचे धडाडीचे ज्येष्ठ सभासद, मंडळाचे ज्यांना कबीर खान म्हणून ओळखतात असे मंडळाचे कोच माननीय दीपक सुर्वे हे कौस्तुभ मामणकर, शाखा प्रमुख कौस्तुभ मामणकर यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहेत. मी दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करून मी त्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचा उत्सवाचा आरंभ करण्यासाठी विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केली. 200 नाही, ही 200 मुलं घेऊन तुम्ही पहिलं प्रौढ जाता आणि म्हणतात ते 800 मुलांचा गोविंदा म्हणजे ह्या मागाठाण्याचा गोविंद आहे, ह्या कॉलनीचा गोविंद आहे आणि ह्या कॉलनीतली 800 मुलं तुमच्या सोबत आहेत म्हणजे याचा आम्हाला अभिमान आहे. आणि याचा जो मान आहे तो आमच्या छोटूला आहे. तर माझं असं मत आहे की त्याने नारळ फोडावा. जसं तुम्ही बोलत कबीर खानने नारळ फोडायचा, तर ते कबीर खान हे नाव जरा आम्हाला खटकलं, पण छोटू हे नाव आम्हाला पटतंय, तर त्याने नारळ फोडावा अशी आमची इच्छा आहे. तर त्याने नारळ मान वाढवून नारळ फोडावा. आणि यंदाच्या वर्षी सुद्धा आपलं जे 9 थरांचं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण कराल अशी पूर्णपणे अपेक्षा बाळगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीफळ वाढवून या वर्षीच्या प्रारंभ करीत आहोत. आवाज नको कोणाचा.
पहिला थर लावतोय 2 मिनिटं थांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 गणपती बाप्पा साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा
सेट बनणार आहे त्यांची कारण ट्रिक बदलली आहे. एका टायमाला 3 ठिकाणी वेगवेगळे थर लागणार ते आपल्याला 3 ठिकाणी वेगवेगळे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिरी वेगळी, या साईडला तिरी वेगळी, 4 रिंग वेगळ्या, म्हणजे 7-8 4 रिंग आपल्याला वेगवेगळ्या बनवायला लागतात. प्रत्येक मुलगा आपल्याला प्रत्येक थरामध्ये यूज होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी प्रॅक्टिसला येणं गरजेचं आहे. आपलं टार्गेट क्वालिफिकेशन राऊंड आहे, प्रॅक्टिस झाली पाहिजे. जे नाही आले त्यांनी सगळ्यांना सांगितलं. तर मंडळी, आपण आता ओम साई गोविंदा पथकातील मुलांचा सराव आज झालेला आहे. सो आपल्यासोबत कोच आहेत, त्याचबरोबर तरुण मंडळ या मंडळामध्ये सहभागी झालेले. सो आपण कोचसोबत बोलणार आहोत. सर, तुमचं नाव सांगा आणि आज ओपनिंग झालं, एकंदर तर कसा माहोल असेल आणि यावर्षी कितीचा प्रयत्न असेल आणि प्रो गोविंदाची कशा पद्धतीने तयारी असेल? आज आरंभ झाला आहे आमचा दहीहंडीचा ओम साई सेवा मंडळाचा आणि पहिली स्टार्ट आहे आमची प्रो गोविंदाची. तिथे थोडे सिस्टम चेंज झालेत प्रो गोविंदाचे, म्हणजे स्टेप बाय स्टेप पहिले 7 थर लावायचे क्वालिफिकेशन राऊंडसाठी. तो आता 20 दिवसावरच आहे. यावेळी भरपूर मेहनत आहे. आम्ही यावेळी करणार आहे. आज पहिल्याच आम्ही 7 थर लावलेत. तर तसेच आम्हाला प्रो गोविंदाला क्वालिफिकेशन राऊंडला 7 थर लावायचे आहेत. तर प्रयत्न तर चालूच आहे आणि गोविंदाचा पण आमचा 9चा प्रयत्न आहे यावेळी. गेल्यावेळी थोड्यासाठी हुकला आहे, यावेळी 100% आम्ही तयारीत आहे. बरोबर. काय वाटतं एकंदर यावर्षीचा आपला जो माहोल आहे दहीहंडीचा, पुरांमध्ये जोश उत्साह आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? माहोल तर आता भरपूर आहे. लेट्स गो, बघूया. आता जसे जसे दिवस जवळ येत जातील तसे तसे
कॉम्पिटिशन वाढत जाणार आहे. तर प्रयत्न तर आमचा चालूच आहे. यावेळी तर तुला पण दिसेल, तू पण आमच्यावर असतोस नेहमीच. येस. सर तुमचं नाव सांगायचं राहिलं, तुम्ही पहिलं नाव सांगा. माझं नाव दीपक सुर्वे. काय सांगशील मित्र, यावर्षी आपण प्रो गोविंदासाठी खेळतोय आणि एकंदर अनुभव कसा आहे, आणि तू एक खेळाडू आहेस या प्रो गोविंदाच्या निमित्तानं, कसा अनुभव तुझा? माझा अनुभव तर बाबांच्या कृपेने तर साक्षात आम्ही क्वालिफाय झालो पाहिजे, आणि आमचं एकच स्वप्न आहे 9 थराचं, ते 9 थराचं स्वप्न पूर्ण झालं आणि बस एवढीच इच्छा मागतो. तर आपल्यासोबत मंडळातील एक अनुभवी खेळाडू आहेत. दादा तुमचं नाव सांगा आणि यावर्षी कशा पद्धतीने तयारी असेल आपली गोविंदाची? माझं नाव प्रदीप तावरे आहे. मी ओम साई सेवा मंडळाच्या मॅनेजमेंट टीममध्ये आहे. आणि यंदाच्या वर्षी तुम्ही बघितलंच असेल की मुलांमध्ये बराच उत्साह आहे, आणि यंदा एकदम प्रॅक्टिस तुम्ही बघितलं असेल. 7 थर फर्स्ट डे, मला वाटत नाही कुठल्या मंडळाचे पहिल्या दिवशी 7 थर लागले असतील. तर याच्यावरूनच तुम्हाला पुढचं गणित कसं आहे ते कळेल. आणि प्रो गोविंदासाठी यंदा आम्ही बऱ्याच प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आमचे प्रशिक्षक आहेत दीपक सुर्वे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून प्रॅक्टिस सुरू होणार. बघू आता पुढे. आज तर पहिला दिवस आहे, अजून येणारे बरेच आठवडे आहेत प्रो गोविंदासाठी, पण प्रॅक्टिस खूप जोरात आहे. उत्साह मुलांमध्ये तुम्ही पाहू शकता. बरोबर. आणि यावर्षी किती थर लावण्याचा आपला मानस असेल? सालाबादप्रमाणे तरी 9 थरच आहे आमचे ठरलेत, पण बघू साईंचा आशीर्वाद असेल तर यंदा यशस्वी 9 थर लावू अशी आमची अपेक्षा आहे. यस यस. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. खूप खूप शुभेच्छा. यावर्षी आपले नक्की 9 थर लागतील, आणि प्रो गोविंदासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. साईनाथ महाराज की जय जय.